वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या केंद्रीय अर्थसंकल्प 2025चं विविध क्षेत्रासह मध्यम वर्गाकडून स्वागत करण्यात येत आहे। विशेषतः नोकरदारांचं 12,75,000 रुपयांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त या निर्णयाबद्दल आनंद व्यक्त केला जात आहे। 2025 मध्ये जे घेतलेलं आहे, जे जनते 12 लाखांवरती करमुक्त शून्य काहीच कर लागत नाही, तर मध्यमवर्गीयांसाठी खूप चांगली गोष्ट आहे ही आणि त्यांना खूप फायदा होणार आहे। कुठे जर इन्व्हेस्टमेंट करायचं झालं मध्यमवर्गाला खूप याचा टॅक्सचा खूप परिणाम होत होता। 2.5 लाखानंतर 3 लाखानंतर 3 लाखानंतर डायरेक्ट 7 लाखानंतर आता डायरेक्ट जो निर्णय घेतलेला आहे भारत सरकारने, तर त्यांनी खूप चांगला निर्णय घेतलेला आहे। 12 लाखांपर्यंत उत्पन्न आहे त्यांच्यासाठी आणि खूप चांगली गोष्ट आहे, त्याच्यामध्ये खूप फायदे होतील। तसा फायदा तर बघायला गेला खूप होईल। जसं आता आमचे जे टॅक्स कापत होते त्याच्याने कमी होऊन जाणार, आम्हाला टॅक्स नाही लागणार जास्ती करून। त्याच्यामध्ये EMI जे आमचे पेड म्हणजे EMI भरल्यानंतर पण आम्हाला पैसे नाही वाचायचे, तर ते EMIचे पैसे वाचतील, आम्हाला इन्व्हेस्टमेंट करायला भेटेल, दुसऱ्या जागी पण आम्ही काही दुसऱ्या गोष्टी करू शकतो। चांगला हे मूव्ह घेतलेला आहे, तर खूप फरक पडणार लोकांना, मिडल क्लास लोकांना जास्ती फरक पडणार।